नमस्कार, CIP ने विदेश सुनील वाघमारे आपले स्वागत करते. अहमदनगरपालिका म्हणजे दुसऱ्या दिवशी बजेट सत्र वादाच्या मोहरामध्ये 3:30 बजे क्या मैं आ रहा था अभी. हमारा सही चर्चा मुझे ठेवायची लोकांना माहिती हाँ हाँ आता त्याला धरून तुम्ही म्हणता तो माहिती चालू झालं ना माझ्याकडे बोलतो वाळेकर साहेब आपण नाही आम्ही बसवतच नाही कोणाला. मला सांगितलं बसा म्हणून. अरे मग आम्हाला ओढून काय होणार आहे याच्यामध्ये? ओढायचा का प्रश्न आला इथे? तुम्ही मग आम्हाला बोलला बसा म्हणून आम्ही बसलो. तर तुमचा विषय होता आम्ही मान्य केला का नाही? अरे मग आम्ही काय म्हणतो वाढवा ना निधी. आम्ही कुठे नाही म्हणतो. अहो तुमचे विचार तुम्ही बोलायला 2-2 जण 3-3 जण बोलताय. आम्ही एक विषय आमच्या नगरसेवकाचा विषय पूर्ण केला का तुम्ही? केला का तुम्ही पूर्ण? हे बघा आता माझं ऐकून 2 मिनिटं. एकतर 198 भूखंड लागतात. आपल्याकडे एवढा अतिक्रमण आहे. मला वाटतं 33 काहीतरी भूखंड विकसित झालेले आहेत आणि मला वाटतं 30 भूखंड आहेत जे आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये पण सगळीकडे संरक्षण झालेली नाहीये. तर आपल्याकडे अतिक्रमण काढून घेण्यासाठी वेळ लागत आहे. एका वर्षात 160 कोटी बरोबर 1,60,00,000 लाख हे बरोबर आहे असं मला वाटतं. तर एका वर्षात बांधून होणार नाही. कारण अतिक्रमण टाळणं हे महत्वाचं आहे. तिथे आपण काम करूया. नंतर पुढच्या वर्षी काही ह्या वर्षी काही आपण देऊ शकतो. आपण देऊ शकतो. ठेवायला पाहिजे होती ना मग तरतूद. आता आम्हाला कळलं असतं ना मग. शिव मंदिर प्रोजेक्टला आपल्याला शासनाकडून जवळजवळ 150 कोटी रुपये खासदार साहेबांनी आणलेले आहेत. काम चालू आहे. मग आता हे 4 कोटी आपण कशासाठी तरुण साहेब ठेवलेले आहेत? इथे 5 लाख रुपये दाखतो मागच्या वेळेस आणि आता डायरेक्ट 4 कोटी रुपये. कारण की शहरातील बाकी नगरसेवकांची पण कामं आहेत. 9 नंबर विषय शिवमंदिरला. आता आपल्याला तिथे शिवमंदिरला असं कुठे काय काम करायचं? कशासाठी तुम्ही हा हेड आणलाय? एक सांगतो आता आपल्याला संपूर्ण शिव मंदिर करता खासदारांनी 144 कोटी रुपये आणलेले आहेत. 150 कोटी रुपयाच्या आसपास खर्च होतो आपला. मग आपले हे 4 कोटी कसे काय? आपण खासदारांनी पूर्ण तिकडे